प्रत्येक टीम साठी एक वाईड आणि एक वेस्ट साइड विमर साठी असे 2 रिव्ह्यू असतील. प्रत्येक टीमला लक्षात घ्या आपण, आणि दोन्ही वेगवेगळे आहेत. आणि त्यानंतर कुशल मुवमेंट काही जर असेल प्रॉब्लेमॅटिक, अंपायर जेव्हा वाटेल तेव्हा रिव्ह्यू घेतील, हे लक्षात घ्या आपण. कंपल्सरी चेसिंग. इट्स अ लास्ट प्ले. पहिला बॉल, पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतायत. पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या बॉलवर सुरुवात झाली. चौकार आणि 4 धावा. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि 3 षटकारांसाठी 2000 रुपये दुर्वेश गायकर आणि विरा गायकर यांच्याकडून पारितोषिक येत आहे. 3 ना 3 ना सुरतला 3000 ना. पण एक षटकारासाठी 500, 3 षटकारासाठी 1000. सूरज पोपट यांच्यासाठी पारितोषिक येत आहे विरा गायकर यांच्याकडून. आणि करंजडे लायन्स या टीम साठी कुणी 3 षटकार कसेही मारले तरी 2000 रुपयाचं पारितोषिक दुर्वेश गायकर यांच्याकडून. चला जाऊया आपण. अगदी आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला. कर्णाला विभागातील एक गोड आवाज सातत्याने ज्यांना आपण मुंबई विभागामध्ये ऐकत असतो, तेच आमची चेतनजी गावण सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तो माईक त्याचा काय झाला. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कला 4 वेद. सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबकी गौरी नारायणे नमस्तुते. अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे मैदानच्या आतमध्ये आजच्या दिवसातली पहिली मॅच करंजाडे प्रीमियर लीगचं आहे. खमासन पाहायला मिळतोय. मैदानच्या आतमध्ये 2 ताकदवान संघ एकमेकाच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतोय. मजा येईल या मॅचला. पुढचा बॉल कृष्णाचा चॉप करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला बॉल फील्ड केला जातोय. अप्रतिम पॉवर प्लेचं षटक हातात असताना चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर कृष्णा वाघे सातत्याने चांगला खेळ करत आला. आज आपल्या संघासाठी अस्तित्वाची लढाई. 2 बलाढ्य संघ आपण पाहतोय एकमेकाच्या विरोधात. चांगलं क्रिकेट चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. कॅप्टनने दिलेला विश्वास, सकारात्मक सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना. आणि हेच महत्वाचं असतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ओ ताकदीचा प्रचंड वापर. बॉलला ऑन साइडला पाठवलाय. लॉंग ऑन सीमा पलीकडे एक टप्पा घेत 4 धावांसाठी येतोय. दुसरा चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय. धर्मेंद्र देखील चांगल्या रंगात नाही तर ढंगात आलाय. याच फटक्यांसाठी ओळखला जातो. सातत्य टिकवलाय आणि चांगला खेळ करतोय तो देखील. कृष्णाला चांगलं षटक फेकावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. वर्तुळ फोडण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत या इनिंग मधले 2 चौकार आलेत. हो पुढ्यात टाकलेला चॉप करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल. अनोख्या आदाकरने बॉल अक्षिंग केले होते कृष्णाने. बॉल खाली राहिला होता आणि स्टंपवर बॉल फेकण्याची अक्षिंग पाहायला मिळाली. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या 15. जमेची बाब आहे. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळतं. मैदानच्या आतमध्ये करंजाडे लायन्स संघ बलाढ्य संघ मधून ओळख राहिलाय आणि सातत्याने चांगला खेळ करत आलाय.
रणनीती आखली जाते. षटक क्रमांक 2 साठी आशिषला प्राचार्य करण्यात आलाय. क्षेत्ररक्षण विखुरलं जात आहे. वर्तुळाच्या बाहेर आता 3 खेळाडू पाहायला मिळतील. 30 यार्ड घेरा आतमध्ये आपण पाहतोय 8 खेळाडू आणि वर्तुळाच्या बाहेर आता प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय. लॉंग ऑन आणि मिड विकेट असं हे प्रोटेक्शन वर्तुळाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर शॉर्ट मिड ऑन आहे, शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर कव्हर आहे, डीप कव्हर पॉइंट आणि पाठीमागे आपण पाहतोय 2 खेळाडू. पहिलाच बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील पंचांकडून दाद मागली जात्या. मात्र अपील नकार देत असताना अप्रतिम भूमिका पंचांची देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. दिमागदार असं 16 आपण पाहतोय. अनेक नाट्य घडामोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतील यात मात्र शंका नसेल. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. कमालीचं आयोजन. हो, इथे चांगला फटका, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. रिकाम्या जागा भरल्या जातात आणि हा येतोय तिसरा चौकार या मॅच मधला. बॅटिंग मैदानच्या हातामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल त्याच दिशेने शॉर्ट टर्मॅनला हुलकावणी देत असताना बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय दणदण करत 4 धावांसाठी येतोय. हा दमदार, रुबाबदार, शानदार चौकार. प्रतिम संगीत पाहायला मिळतोय सकाळच्या सत्रामध्ये. सूर्यनारायण जर उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज आपण नसतात तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. माझ्या राजाला तिवार मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. हो, चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप आहे आणि हा बॉल देखील भेदून जातोय. एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. खेळ बेधुंद करणारी फटकेबाजी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मंत्रमुक्त केलं या पट्ट्याने. आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये बेधडक आणि फटके येताना पाहायला मिळतात. चांगले यासाठी झाला जातो सातत्य, तंत्रशुद्ध बॅटिंग मैदानच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. थोडस दडपण, दबाव वाढला असेल गोलंदाज आशिषवर, मात्र चांगला खेळ करावा लागेल. पुढचा बॉल ऑफ साइडला हा फटका पाहायला मिळतोय. गॅप मोठी आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ठोकला हा धमाका. 4 धावांसाठी येतोय चौकार. तर 3 षटकारांसाठी तब्बल दुर्वेश गायकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 31. शॉर्ट बॉल कट केलाय. ओ, अजून एक त्याच दिशेने बॉल चाललाय थर्ड मॅनला. दमदार, रुबाबदार, शानदार चौकार. मैदानच्या हातामध्ये पाण्याची व्यवस्था. अजून एक
जर चौकार आला ना तर 1000 रुपये अतुल जाधव यांच्या. सन्माननीय अतुल जाधव साहेबांकडून या मॅच मध्ये जर धर्मेंद्रने अजून एक चौकार ठोकला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅच प्राइज. बक्षिसांची खैरात मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, तंत्रशुद्ध बॅटिंग करतोय आणि 5 बॉल 5 चौकार ठोकण्याचा विक्रम केलाय KPL मध्ये. कमालीची बॅटिंग करतोय. यासाठी धर्मेंद्र पुजारी अप्रतिम बॅटिंग मैदानच्या आतमध्ये क्रिकेटचं क्लास C फॉर क्लास दाखवत असताना आणि नेत्रदीपक फटकेबाजी आजसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू चांगली बॅटिंग करतोय. या हंगामामध्ये रंगात नाही तर ढंगात आलाय आणि याच फटक्यांसाठी सातत्याने जाणला जातो. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवर अविनाश सज्ज होताना पाहायला मिळतोय. सांघिक पहिलं, संघासाठी तिसरं षटक फेकण्यासाठी जबाबदारी वाढली असेल. आता क्षेत्ररक्षण देखील विखुरलं गेलंय. प्रोटेक्शन आपण पाहतोय मैदानच्या बाहेर आता 5 खेळाडू विखुरले जातात. स्क्वेअर लेग डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय. मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा पॉइंट कडे प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय. वर्तुळाच्या आतमध्ये घेऱ्यामध्ये आपण पाहतोय प्रोटेक्शन. शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग. पहिला बॉल या षटकातील, हो चांगला बॉल हाताला होता. डिलिव्हरी अप्रतिम पाहायला मिळतोय. बॅटची अतली कडा पाठीमागे बॉलला चांगली फील्ड होताना पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन मध्ये नावं बोलू आमच्याकडे प्रॉपर पाठवा. बॅट्समन बॉलर कुठं मिस नको व्हायला, कारण स्कोररला प्रॉब्लेम नंतर नाही होत. 12 कंपल्सरी मागून घ्यायचं. आणि विशेष सूचना आहे, आपला राखीव खेळाडू येणं समालोचन कक्षामध्ये महत्वाची बाब आहे. खेळाडूंची नावं प्रॉपर पोहोचवायची आमच्यापर्यंत. महत्वाची मॅच आहे. आपण पाहतोय 3 दिवसीय हा 16 आपण पाहणार आहोत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला विशिष्ट बक्षीस आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने मैदानच्या आतमध्ये थैमान मानलाय असा खेळाडू धर्मेंद्र. हो चांगला बॉल अचूक टप्प्यावर. बॉल पडल्यानंतर टेक ऑफ घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये पहिला डॉट बॉल फेकला जातोय. षटक क्रमांक 3 मध्ये अप्रतिम षटक 36 गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळते. अविनाश निष्णात आहे, यंगस्टार आहे आणि चांगला खेळ करतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये उज्ज्वल भविष्य आहे त्याच्यासाठी देखील. ओ चांगला फटका, स्वीट साऊंड, टक्काचा आवाज. फिल्डिंग देखील अप्रतिम होताना पाहायला मिळतोय. दर्जा फिल्डिंगचा दाखवत असताना सूरज सेलार चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. अगदी मोगली सारखी डाय मारली आणि बॉल अडवला गेला. 5 धावा किमान सेव्ह केल्या गेल्यात. कमालीचं क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय सूरज सेलारच्या माध्यमातून. आणि करंजाडे संघाचा जॉन्टी रोड म्हणून ओळखला जाणार हा खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूला टोपण नाव दिलंय आणि चांगला खेळ देखील मैदानच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. हो शॉर्ट बॉल, ड्राईव्ह लगवलाय, बॉल गेला उंच. प्रोटेक्शन आहेत कृष्णा वागे. हो खराब खेळ करताना पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये. जिथे सिंगल होती तिथे दुहेरीमध्ये परिवर्तन होत असताना पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग करावी लागेल. कृष्णा ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि धाव संख्या खर्च केली होती, तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. डावाला थोडासा आता डाव मंदावलाय. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. अविनाश हे षटक तिसरं फेकत असताना अप्रतिम षटक फेकलं गेलं आतापर्यंत. अद्याप या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो चांगला स्लॉट मध्ये आहे, बॉलला पाठवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला झेल टिपला गेला. पहिला खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. सूरज पोपट बॅक टू द आउट. आदरणीय सन्माननीय कुमार श्रवण मंगेश शेलार साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाज अविनाश साठी आलाय.
खेळाडूवरचं प्रेम आहे आणि हे व्यक्तिमत्व असं आहे ना, नेहमीच सर्वांच्या सुखदुःखामध्ये सोबत असणारं व्यक्तिमत्व आणि चांगलं व्यासपीठ आता उपलब्ध करून दिलंय संपूर्ण करंजाडे वासियांना. मैदानच्या आतमध्ये अनेक नाट्य घडामोडी मोडताना पाहायला मिळतात. कमालीचं षटक प्रदर्शन दाखवलं जात आहे. षटक क्रमांक 3 मध्ये अप अँड डाऊन सातत्यानं पाहायला मिळतात. ओ इथे चॉप करण्याचा प्रयत्न, हॅमर करायचा प्रयत्न होता. अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलं डीप पॉइंटला. एकच येताना पाहायला मिळतोय. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पोटी षटक क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बाद 40. आतमध्ये दाखल झाला आणि गोलंदाजी मार्क वर देखील प्रीतम 40+ चे हे खेळाडू लेजंड आहेत. अनेक वर्ष सातत्याने चांगला खेळ करत आले करंजाडे गावासाठी. आज मात्र या प्रीमियर लीग मध्ये दमखम दाखवण्यासाठी सज्ज आहेत. फलंदाज देखील विशालने देखील चांगला खेळ केलाय. स्कोरबोर्डला धावसंख्या 40. अप्रतिम संगीतांची मैफिल देखील ऐकायला मिळते डीजेच्या माध्यमातून. आई एकविरेचं संगीत आपण नुकताच ऐकलं. सकाळ ही सुंदर असावी, आई एकविरेची मूर्ती नजरेसमोर असावी, मुखी असावे आई एकविरेचे नाव, सोपे होईल सर्व काम, बोला आई माऊलीचा. जबरदस्त प्रतिसाद या स्पर्धेला पाहतो आपण. षटक क्रमांक 4 साठी मजा येईल या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 निर्णायक राहिलाय. करंजाडे लाईन या संघासाठी अप्रतिम बॅटिंग होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने करंजाडे सनरायझर मैदानच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 पहिला बॉल. जागा बनवले, बॅकफुटला आले, पंच करायचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळतोय. सिंगल येताना सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल. 41 ला एक धक्का. बॅटिंग चांगली करावी लागेल. विशाल मात्रे सातत्याने चांगला खेळ करत दिलाय. त्याच्या साथीला आपण पाहतोय धर्मेंद्र, ज्याच्या बॅट मधून या इनिंग मध्ये टोटल 7 चौकार आलेत. ही जमेची बाब आहे आणि सेट खेळाडू आहे. चांगले फटकेबाजीसाठी जाणला जातो. ताकदीचा वापर, ऑन साइडला फटका ढकलला. कृष्णाला हुलकावणी देत असताना बॉल फरार. धावा मिळतील 4 चौकार. दुर्वा अविनाश ठाकूर साहेबांकडून विशिष्ट बक्षीस आहेत. सामनावीर ऑन साइडला टक असा आवाज, पहिला रॉकेट उडवलाय. धर्मेंद्रच्या बॅट मधून येतोय बेधुंद करणारी फटकेबाजी मैदानच्या आतमध्ये. कडक 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 षटकार. सायकल आहे आदरणीय आणि आयवा कॅच साठी देखील बक्षीस आहेत. आयवा कॅच साठी सायकल बक्षीस आहे. दमदार आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण. आणि हा षटकार पहिला आलाय त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदरणीय श्रवण मंगेश शेलार साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. धर्मेंद्र या खेळाडूसाठी 7 चौकार टोकलेत आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. कमालीची बॅटिंग करतोय मैदानच्या आतमध्ये. तंत्रशुद्ध बॅटिंग.
14 बॉल आणि धावा आल्या त्याच्या बॅट मधून तब्बल 38 धावा. चांगला बॉल डिलिव्हर केला अचूक टप्प्यावर. फिरकी पट्टू पाहतोय मैदानच्या आतमध्ये. ऑफ कटर, लेग कटर फेकण्यामध्ये माहिर आहे, पटाईस आहे, अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि त्याचा वापर करत असताना मैदानच्या आतमध्ये प्रीतम गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विशालला मात्र आक्रमण करावं लागेल या षटकामध्ये. मॅच महत्वाची आहे. ओ ताकदीचा वापर केलाय, बॉल चालाय उंच उंच. व्हॉट ऑफ फिल्डिंग यार, कमालीचा फिल्डिंगचा दर्जा. सूरज शेलार, जॉन्टी रोड मैदानच्या आतमध्ये अप्रतिम दर्जा दाखवतोय आपल्या फिल्डिंगचा. जॉन्टी रोडच्या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आहे आणि या खेळाडूची चर्चा पाहायला मिळतोय कॉम्बॉक्स मध्ये. सातत्याने चांगला खेळ केलाय. करंजडे गावासाठी देखील सातत्याने खेळ करत आला. आज प्रीमियर लीग मध्ये सनरायझर करंजडे कडून खेळत असताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्याचा पाहायला मिळतोय. प्रभावित केलंय त्याने दिवसभरामध्ये. चांगला खेळ त्याचा होईल यात मात्र शंका नसेल. त्याचबरोबर लोकेश जाधव साठी देखील झेल साठी 501 रुपयाचं कॅश प्राइज झालंय शैलेश चव्हाण साहेबांकडून. चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये थोडस चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने एकट्याने धावा चांगल्या सेट केल्यात मात्र षटक क्रमांक 5 मध्ये थोडस अविनाश चव्हाण षटक क्रमांक 5 साठी मयूर यांचे देखील आगमन. डीजे ऑपरेटर. अजून एक चांगला धाडणीचा बॉल पाहायला मिळतोय. तिसरं षटक फेकलं होतं, आता परत एकदा 5व्या षटकामध्ये आलाय. क्या बात आहे, काय गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावर. तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या अविनाश चव्हाण आणि 5वं षटक फेकतोय. धावपलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली 54. बॅटिंग करावी लागेल, मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. ओ धर्मेंद्रसाठी मागच्या दरवाजा उघडा होता आणि दांडी गुल केली. दांडी गुल. धर्मेंद्र बॅक टू द आउट. मोठा धक्का लागलाय. धक्का क्रमांक 2. सन्मान्य बालमहद्रे साहेबांकडून या संघाला शुभेच्छा येतात. या गोलंदाजाला देखील शुभेच्छा येतात. उज्ज्वल भविष्य आहे आणि सातत्याने मग बऱ्याचदा करंजडे संघाकडून खेळत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये हा देखील खेळाडू छाप सोडताना पाहायला मिळेल. 54 धावा फलकावर. चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय. नवीन बॅटर भावेश दमडे इनॅट नंबर 5-4 वर खेळण्यासाठी सज्ज आहे. ओ वेगवान तर्रार गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये. गोलंदाजीचा जलवा मैदानच्या आतमध्ये दाखवत असताना 22च्या स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच करंजडे रॉयल विरोधात करंजडे नाईट रायडर. टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये टॉस घेतला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुढचा बॉल चांगला बॉल डिलिव्हर केला जातो. बॅटर पासून थोडासा दूरवर ठेवला गेला हा बॉल. अप्रतिम बॉल टाकला जातोय. आतापर्यंत या गोलंदाजाने नाचवलं बॅटिंग करणाऱ्या संघाला. पहिलं षटक फेकलं होतं, तिसरं षटक फेकलं होतं, 5 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र 5वं षटक फेकतोय. वैयक्तिक दुसरं षटक. अंतिम बॉल ग्लान्स केलाय फटका. स्क्वेअर लेग रिझनकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा सहज कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. धावचीची संधी निर्माण झाल्या. ओ इथे काय घडलंय, फलंदाजाला जावं लागतंय माघारी. प्रयत्न चांगला होता. ओ थोडस फंबल चुका झाल्यात आणि क्रिकेटमध्ये चुकलात तर मुकला. चुकीला माफी नाही. इथे देखील प्रयत्न फसलाय. जिथे 1 धाव होती तिथे 6वी धाव देखील 7वीचा प्रयत्न चालू आहे.
6 धावा. फनी मुवमेंट पाहायला मिळतोय. पंच चर्चा करतील आणि जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंच एक्झॅक्टली रन किती आहेत ते आमच्यापर्यंत कळवायचे आहेत. 6 धावा. ओ काय फनी मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रयत्न पहा, बॉल कलेक्ट करायचा होता आणि टंपला लावून पंचांकडे जर दिला असता तर गेम स्टॉप झाला असता. मात्र तसं न करता हिट करत राहिले आणि त्यानंतर धावा आल्या. नाईट रायडर्स कॅप्टनला विनंती असेल आणि त्यांच्या विरोधात करंजडे रॉयल टीम कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. हा कंपल्सरी आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. आदेश फडके यांचं स्वागत झालं. आदेश फडके, सन्माननीय आदेश दादा फडके यांचं आगमन झालं. वेलकम आदेश दादा, स्वागत आहे. टॉस साठी यायचं. नाईट रायडर विरोधात रॉयल, टॉस साठी यायचं. एका बाजूला नाईट रायडर, त्यांच्या विरोधात रॉयल. दोन बलाढ्य संघांमध्ये टॉस केला जाईल. दादा वरती यायचंय, कॅप्टनला विनंती असेल. रॉयल विरोधात नाईट रायडर, साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. जबरदस्त आयोजन, नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण करंजडे प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये 6वं पर्व दमदार आयोजन आपण पाहतोय. सनी दादा गायकाडी दादांचं देखील आगमन. टॉस का बॉस, टेल इज कॉल. टेल इज कॉल. हेड आलाय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॉलिंग घेऊ आम्ही पहिली. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? सनी दादा यांचा संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे आणि एक एक चांगले खेळाडू घेतले त्या संघामध्ये. आता काय रणनीती असेल? रणनीती म्हणजे जास्तीत जास्त बॉल डॉट करण्याची असेल. जास्त जर विकेट काढायला गेलो तर बॉल हे शक्यतो जास्त पडत नाही. कारण की विकेट जर डॉट केलं तर विकेट आपोआप भेटतात आपल्याला. कारण की त्या स्ट्रॅटेजीने जाऊ की आम्ही जास्तीत जास्त बॉल डॉट करू किंवा प्रेशर आम्ही बॅट्समॅनवर आणू. त्याप्रमाणे आम्ही पुढे ही स्ट्रॅटेजी बॉलिंग पण असंच कायम ठेवणार. एक्झॅक्टली किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? एक अंक असेल ना, 50-60, यामध्ये कोणत्या संख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी बघायला गेलं कमीत कमी तरी एक 50-60 धावा तरी पकडून झाला. कारण की विकेट चांगला आहे. बॅटिंग पिच प्रमाणेच चाललंय. पिच हे बघतोय, पहिली मॅच बघितली त्याप्रमाणे तरी. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या संघाला. दादा बॅटिंग आल्या, किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरीमध्ये कमीत कमी 65 धावा आणि जास्तीत जास्त 70-75. हा माझा नॉर्मली टार्गेट आहे. म्हणजे 65 धावा 5 ओव्हरीमध्ये भरपूर झाल्या आणि जास्तीत जास्त पाहिजे असेल तर 75 धावा. आणि जसं सागर म्हात्रे बोलला का जेवढे आम्ही बॉल डॉट काढायचा बघू, विकेट घ्यायचा नाही. कारण सागरची बॉलिंग माहिती आहे, तो विकेट टच स्टंपात टाकल जाईल आणि आम्ही त्याला 6 मारत राहू. खूप साऱ्या शुभेच्छा दादा आपल्या संघाला देखील. हे होते सनी भाई कैकारी, यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि कॅप्टन देखील आहेत. आदरणीय सन्माननीय ओमकार पाटकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. सर्व संघनायकांनी लक्ष द्यावे. आता ज्या धावा काढल्या होत्या 7 होत्या, परंतु पंचांनी आम्हाला जे सांगितलं आहे की धावा जास्तीत जास्त 6 होतात. तो नियम आम्हाला मान्य आहे, हरकत नाही. धावून फक्त 6 ना. 7 धावल्या होत्या. हा, मग सांगा तुम्ही, आता ठरवा. तो 4 गेला असता ना, आता 9 भेटल्या असत्या, तो अडून असता तर. पण ते विचारतो आपल्याला, हरकत नाही. पण तो नंतर चिडाचिड नको व्हायला. आम्ही ऍक्सेप्ट करू, 6 देऊ द्या, 7 देऊ द्या, आम्ही ऍक्सेप्ट करू. पण तो नंतर सगळ्यांसाठी.
जी वायर टाकले ना ती वायर तिथून आहे आणि तिच्यावर फायबर टाकलाय आपण. 7 धावा धावून घेतलेत या बॉलवर आणि जर ती कट झाली तर तिथून मिसमॅच होईल. तर यासाठी विनंती असेल, गाड्या कृपया मागे भरपूर रोडला जागा आहे तिथे गाड्या लावायच्या आहेत. सागर भोईर किंवा अजून कुणी असेल, गाडी मैदानात आली नाही पाहिजे. रोडवर भरपूर जागा आहे तिथे लावायची. आपण आम्हाला सूचना येते, पालन करायचं. हॅलो हॅलो 62 झाल्यात, 63 करायचे आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. हॅलो. पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर करंजाडे लायन्स टीमनं बॅटिंग करत असताना तब्बल 62 धावा बनवल्या. 63 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. सनरायझर करंजाडे या संघासमोर खरं तर 63 धावेचं आव्हान असेल. आज स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय आणि खूप सारे या ठिकाणी खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. स्टारकास्ट भरपूर या मैदानावरती खेळताना आपण पाहणार आहोत. अतिशय सुंदर असे हे मैदान आणि करंजाडे प्रीमियर लीग 2026 आयोजन आपण पाहतोय. 63 धावेचं आव्हान आणि पहिल्याच बॉलवरती इथून जर आपण पाहिलं तर चांगला सामना पाहायला मिळेल. पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कट केला बॉलला. बॉल चाललाय या ठिकाणी पॉइंटच्या वरतून सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. भावेश दमडेवरती चौकार ठोकलाय आणि सुंदर सामना पाहायला मिळेल. 63 धावेचं आव्हान आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानाच्या अवतीभोवती देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल भावेशचा. 4 धावा जरूर आल्यात. मागच्या बॉलवरती ते डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट, परंतु थ्रो तेवढाचा चुकीचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर इथून सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 63 धावेचं एक मोठं टार्गेट आहे आणि ते चेस करत असताना मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने फलंदाज जर आपण पाहिले तर दिनेश आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या सहसाथीनं सूरज शेलारला आपण पाहतोय. स्वीट हिटचा कमालीचा फटका. उलटा फलटा बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. नाद करायचा नाही. खर तर या बॉलवरती स्विचिटचा कमालीचा फटका पहा. खर तर दिनेश शेलारसाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय बाला म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. स्वीटचा कमालीचा फटका पाहायला मिळाला आणि या फटक्यावरती 4 धावा इथून स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 10 धावा लागल्या गेल्यात.
चांगला सामना पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 62 धावा बनवल्या, 63 धावेचं आव्हान ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. भावेशवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल भावेशचा. इथं देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. आता देखील झाला सक्सेस. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सूरज अफलातून बॅटिंग करतोय आणि बॅट वरती माफ करा दिनेश आहे तर स्ट्राईक एंड वरती चांगले बॅटिंग पाहायला मिळते. स्विचिटचे फटके सातत्याने येत आहेत. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हाही बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न जरूर होता. आता थोडासा या ठिकाणी मिसहिट झाला आणि येतात नंतर सिंगल इथून स्कोर कार्ड वरती जोडली जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावा लागल्या गेल्यात. पहा, जर आपण पहिलं सत्र पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये देखील 15 धावा येताना आपण पाहिल्या होत्या. इथे देखील उत्तरार्धात जशी सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. चांगला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये तुल्यबल खेळाडू आहेत आणि चांगल्या खेळाडूंचा भरणा असल्या कारणाने मात्र सातत्याने चुरशीच्या मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ जरूर या ठिकाणी समाप्त झाला आणि 15 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आता विशाल म्हात्रेला आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 15 धावा आल्यात. 63चा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. आता विशाल म्हात्रेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. सुंदर सामना रंगेल आज. खरं तर मोठ्या संख्येने आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी, धरते प्रेक्षक संपूर्ण करंजाडे गाव त्यानंतर सर्व प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. मुख्य व्यासपीठावरती भरपूर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. विशाल म्हात्रे गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय. विशालचा पहिला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. त्याला खरं तर एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने खऱ्या अर्थाने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु निर्धाव चेंडू इथून येताना पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावरती लागल्या. जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिला चेंडू निर्धाव येताना आपण पाहिलाय. पुढचा बॉल विशाल म्हात्रेचा. इथे स्विच हिटचा प्रयत्न, लगातारचा हा दुसरा चेंडू. लाऊडली अपील देखील केली जाते. पंचांवरती कुठलाही दबाव पाहायला मिळत नाही. या लगातारचा दुसरा चेंडू इथून निर्धाव आलाय. कमालीचा सामना. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पॉवर प्ले तर डिस्ट्रक्शन असताना मात्र कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली विशालनं लगातार 2 चेंडू निर्धाव फेकलेत. इथे स्टेप आउट होऊन करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने पोहोचतात. मिड विकेटला चांगली फिल्डिंग, क्विक थ्रो पाहायला मिळाला आणि त्यानंतर 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. धावफलकावरती 17 धावा आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाज चांगले बॅटिंग करतायत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती 2 धावा इथून येताना पाहायला मिळतील. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 63 धावेचं आव्हान आहे. मोठं टार्गेट आहे, परंतु या धावा खरं तर एका बाजूने बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॉल चालला स्वीट हिटचा, स्वीट फटका, चौकार, 4 धावा. चार धावेने धावफलक आता पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. इथे अपील पुन्हा एकदा पाहायला मिळते, परंतु बॉल थोडासा बाहेर पाहायला मिळाला आणि त्यानंतर अपील फेटाळून लावले. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल.
कमालीचं षटक फेकलंय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा विशाल म्हात्रेनं खर्च केल्यात आणि टोटल 21 वरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. इथे पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 21 धावा आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात. आज जर आपण पाहिलं तर WTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून येणारे चेंडू बाकी असतील. 18 चेंडू मध्ये अद्याप गरज असेल. या मॅच मध्ये 42 धावेची गरज असेल. गोलंदाजी मार्क वरती भावेश दमडेला आपण पाहणार आहोत. 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर लागल्या गेलेत आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 42 धाव संख्येची गरज. विशाल म्हात्रेचं कमालीचं षटक राहिलं आणि त्यानंतर 21 धावा धावफलकावरती लागल्यात. एकवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 18 चेंडू मध्ये 42 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क वरती भावेशला आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. चला थोडंसं फास्ट केलं कारण भरपूर सारा मॅचेस इथून कव्हर करायचे आहेत. सर्व स्टँड डगआउट खरं तर चांगल्या पाहायला मिळतात. सर्व खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था इथे खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना क्षेत्ररक्षक आहेत तैनात. अतिशय वेगानं बॉल ट्रॅव्हल होतोय. चालला सीमारेषेच्या बाहेर. चौका. चार धावा इथून वेगवान स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्या बॉलवरती 4 धावा येताना आपण पाहिल्या. धावफलक आता पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. भावेशचा पुढचा बॉल थोडासा महागडा खरं तर पहिल्या षटकामध्ये राहिला होता. भावेश 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. ऑनसाइड मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून येत आहेत. त्यावर मात्र इथून फक्त सिंगल स्कोर कार्ड मध्ये जोडले जाईल. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतो. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येने खरं तर आपण प्रेक्षक राजा या स्पर्धेचा आनंद घेत्या. लाईव्हच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या चमचमत्या ट्रॉफी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला सामना रंगेल कारण दोन्ही संघामध्ये गोलंदाज देखील तेवढेच चांगले पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल भावेशचा. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वारंवार. गोलंदाज भावेश इथे कट केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत धावतायत बॉलवरती. तोपर्यंत बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. खरं तर या षटकापर्यंत आपण जर पाहिले तर 2 चौकार आतापर्यंत आले. धावफलकावरती टोटल 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर 15 चेंडू मध्ये 33 धाव संख्येची गरज. स्विच हिट. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि कलेक्शन देखील तेवढंच चांगलं. परंतु तद्वर 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धाफळक आता मात्र 32 वरती जाऊन पोहोचलाय. येणारे 14 चेंडू आणि 31 धाव संख्येची गरज आहे.
14 चेंडू 31 धावा, 2 हे महत्वाचे चेंडू आता पाहायला मिळतील या षटकातील. चांगला सामना रंगतोय. भावेश देखील एका बाजूने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चौकार या षटकामध्ये जरूर त्याच्यावरती ठोकलेत, परंतु अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. इथे चेंडू थोडासा उचली घेताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर विकेट किपर चांगली फिल्डिंग करतायत. इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती टोटल 32 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 13 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची गरज आहे आणि तिसऱ्या षटकातील आता 22चा अंतिम चेंडू शिल्लक असेल. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर संघर्ष आणि संघर्ष जरूर आपण पाहतोय. 13 चेंडूमध्ये 31 धावसंख्येची गरज. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. खोदून काढल्या बॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर तैनात आहेत. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. बॅकअप थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि त्यानंतर एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 33 धावा आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. चला, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये झाली. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 12 चेंडूमध्ये 30 धावसंख्येची गरज असेल. खरं तर उत्तम क्वालिटी आणि क्लॅरिटी देखील डीजे सिस्टीम यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. त्यांचे देखील खूप सारे या ठिकाणी आभार आपण व्यक्त करूया. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं समीकरण 12 चेंडूमध्ये आता 30 धावसंख्येची गरज. 15.00च्या सरासरीने इथून धावा बनवाव्या लागतील दोन्ही बॅटर्सला. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर आता इथून हात खोलावे लागतील. महत्वाचे 12 चेंडू आता शिल्लक असणार आहेत आणि त्याच्यामध्ये तब्बल 30 धावसंख्येची गरज असेल. 63 धावेचं जरूर आव्हान होतं. चला, खरं तर आज आपण जर पाहिलं तर मॅचेस थोड्याशा उशिराच चालू झाल्यात. त्याच्यामुळे सर्व संघांनी सहकार्य करा, सर्व खेळाडूंनी सहकार्य करा, थोडंसं स्पीडअप करा. कारण आजही आपल्याला भरपूर सारा मॅचेस आज कव्हर करायच्या आहेत आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण थोडंसं फास्ट खेळा. येणाऱ्या 12 चेंडू आणि आता मात्र 30 धावसंख्येची गरज असेल. चौथं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. धर्मेंद्र पुजारीला आपण पाहणार आहोत. पहा, खरं तर बॅटिंग करत असताना 17 चेंडूमध्ये 38 धावेचं योगदान दिलंय. पहा, प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सन्माननीय दुर्वेजी गायकर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर आला निर्धाव चेंडू. कमालीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. जेवढे डॉट चेंडू मात्र आता येतील ना, तेवढा दबाव बॅटर्स वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता 11 चेंडू मध्ये 30 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 30चं समीकरण. इथे मात्र बॉल थोडासा बाहेर चाललाय. पंचांनी वाईटचा इशारा दिला. एक्स्ट्राची धाव इथून स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल.
आमच्यासोबत असं गुणलेखक प्रज्योत पाटीलला आपण पाहतो. एक सुंदर असे समालोचक आहेत, परंतु आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये त्यांचा आपण लेखाजोखा पाहतोय. चांगला फटका इथे चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप बॉल सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. दूर खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाला गॅप शॉट सिलेक्शन आणि त्यानंतर त्या बॉलवरती 4 धावा. इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. एक मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 63 धावा बनवायच्या होत्या आणि इथे 4 धावा जरूर येताना पाहायला मिळाल्या धर्मेंद्र या गोलंदाजावरती. येणारे 10 चेंडूमध्ये अद्याप 25 धावसंख्येची गरज असेल. इथे समोर फेकला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडला झेल आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद. पाण्याची व्यवस्था करायची आहे. संयोजक जार पुरवायचे आहेत मैदानाच्या आत. प्रत्येक डगआउट मध्ये जार पोचवायचे आहेत. आयोजन कमिटीला विनंती असेल पाण्याची व्यवस्था करायची, कलकलीची विनंती आहे. ओव्हर टू स्वप्नील सर. धन्यवाद. खरं तर आपण जर पाहिलं तर दिनेश शेलारला बाद होताना पाहिला. लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा फटका प्रयत्न जरूर केला होता. त्यानंतर सर्कलच्या आतमध्ये कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगला झेल पकडला आणि त्यानंतर फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. इथं समीकरण पुन्हा एकदा चेंज होईल. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज प्रीतमला आपण पाहतोय. इथे खोलवर पैसा चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण, घडतंय काय? नशिबाचा हा चौकार, 4 धावा. त्याला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. क्षेत्ररक्षकानं इथे घडतंय का वेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी जरूर येईल. यस, चेक केलं जाईल वेस्ट साइड बीमर आहे की नाही. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आल्या. पंचांच्या माध्यमातून जरूर टीव्ही अंपायर या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत डिसिजन हा पोहोचवला जाईल. WTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि जरूर चेक केलं जाते वेस्ट साइड बॉल आहे की नाही. हे सर्व क्षणचित्र टिपले जातील. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये डिसिजन हा दिला जाणार आहे. कुशल माचा 63 धावेचं आव्हान जरूर आपण पाहतोय. इट्स अ नो बॉल आणि आता भीमर पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल असेल, मुफ्तपणे खेळण्याची संधी बॅटरला असेल आणि आता किती धावा येतील हे देखील पाहणं तितकं महत्वाचं आहे. 8 चेंडू 20 धावसंख्येची गरज असेल. 8 चेंडू 20 धावा. सुंदर सामना रंगतोय. फ्री हिटचा बॉल, यस, उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 8 चेंडू 20 चं समीकरण. इथे चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत परंतु फ्री हिटचा बॉल, एक धाव कंप्लीट. पहा, खूप वेळा असं होताना आपण पाहत असतो. फ्री हिटचा बॉल लक्षात नसतो खरं तर भरपूर खेळाडूंच्या, आणि इथे झेल मात्र चांगला पकडला होता परंतु एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 44 धावा या धावफलकावरती लागल्यात.
हा चेंडू महत्वाचा असेल. या बॉलवरती एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून देईल. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून फिरून खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात, एक कंप्लीट आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. टीम मीटिंग अलाउड नसणार आहे जास्त वेळ. लगेचच क्षेत्ररक्षण लावा. चला थोडस फास्ट केला प्लीज. पहा आयोजकांच्या वारंवार सूचना येतात आणि त्या कारणास्तव खरं तर मॅच लवकरात लवकर सुरू करा, कारण आज थोडासा विलंब झाला आपल्याला सामने सुरू करण्यासाठी, कारण या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. आपण जर पाहिलं तर उद्घाटन समारंभ होताना आपण पाहिला आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात केल्या, त्याच्यामुळे आजचा महत्वाचा दिवस असणार आहे. थोडंसं फास्ट केला आणि आता शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजला आपण पाहतोय. अनिकेत गायकरला आपण पाहणार आहोत शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी आणि प्रत्येक विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. सन्माननीय दुर्वेशजी गायकर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावण्यात आलंय. 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो. चला गोलंदाज सामना सुरू करा. भरपूर सारा मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. अजूनही पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 3 षटकार इथून ठोकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका जोरकस करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी पकडला झेल आणि पहिला धक्का या ठिकाणी या षटकातील फलंदाज होतो. थँक्यू डीच. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. खरं तर फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. आशिष सुतारला आपण पाहणार आहोत, हुद्दारला आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असेल. चला थोडस फास्ट खेळा. 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज. 3 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न इथे जरूर बॅटर्सला करावा लागणार आहे. 18 धावा कंपल्सरी चेसिंग. स्पर्धेची नियमावली आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी या ठिकाणी 18 धावा बनवाव्याच लागतील. पहिल्याच बॉलवरती विकेट येताना आपण पाहिली. 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आल्या. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. बॉल चाललाय मिड विकेटच्या वरतून, धमाकेदार षटकार. आपण पाहतोय आल्या आल्या प्रहार केलाय. खर तर आशिष हुद्दारनं 6 धावा पाहायला मिळाल्या. 4 चेंडू आणि आता 12 धाव संख्येची गरज. इथे देखील थोडासा चेंडू बाहेर चाललाय. यस पंचांनी जरूर इशारा केलाय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून स्कोर कार्ड मध्ये सोडले जाईल. 4 चेंडू आणि 11 धाव संख्येची गरज आहे. स्पर्धेची नियमावली कंपल्सरी चेसिंग. 11 धावा या कंपल्सरी इथून बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू अजूनही 11 धावसंख्येची गरज. 63 धावेचं आव्हान असताना मात्र शेवटच्या अंतिम षटकापर्यंत हा सामना रंगताना आपण पाहतोय. 4 चेंडू 11 धावा. दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना पाहायला मिळणार आहे. षटकार जरूर आला. त्यानंतर गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळाला. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता. इथे फटका चांगला आहे.
आणि आता बॉल चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावा चौकार. सात धाव संख्येची गरज असेल. 3 चेंडू 7 धावा, 4 धावा जरूर मागच्या बॉल वरती येताना आपण पाहिल्या. इथं वेगवान चेंडू आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहा खर तर एक सूचना आल्या मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आपण आवाज करू नका गोलंदाजी करत असताना. बॅटरवरती थोडासा दबाव येतोय आणि आयोजकांच्या या सूचना अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. लक्ष असू द्या. लाईव्ह स्पर्धा आहे त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करा. 2 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. इथे अजून एक चांगला चेंडू परंतु पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा जरूर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यस आणि चेक केलं जाईल वाईट आहे की नाही. या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. पहा खरं तर फलंदाज जो बॅटिंग करतोय त्यांनी पहिल्या सत्रामध्ये तब्बल 20 धावा दिल्या होत्या, परंतु आता मात्र इथे बॅटिंग करत असताना इथून धावा बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. आशिषला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, परंतु इथून वाईट आहे की नाही या सर्व गोष्टी चेक केल्या जात आहेत. सुंदर क्वालिटी आणि क्लॅरिटी चा भरणा खरं तर या लाईव्हच्या वाहिनीचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळात डिसिजन तुमच्यापर्यंत असेल. दूध का दूध और पाणी का पाणी. मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे. इट्स अ व्हाईट बॉल आणि अवांतरच्या स्वरूपात एक धाव इथून स्कोर कार्ड मध्ये जोडले जाईल. धाव फळकावरती धावा टोटल लागल्यात 57 धावा. येणारे 2 चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज असेल. 2 चेंडू आणि 6 धावा. एखादा मोठा फटका. चांगला फटका. पॅरलल स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धमाकेदार षटकार.